आणि माका कसलेच पैसे मिळत नाही सोशल मीडियाचे. तर मी काय केलंय, की माझी एक मैत्रीण आहे, त्याका सांगितलं, की तात्पुरते तू माका पैसे दी. मी तुका हळू हप्त्यान पे करते मग. मग ओके. त्यांनी माझे पैसे दिल्यान. मग मी मोबाईल घेतलंय. आता YouTubeने सांगितलं मी पैसे देऊ शकणे नाही. धरून चला असं पुढे चाला, की नाही माका जमाचा. माझ्याकडे खूपच लोक इले आता हां. व्हिडिओ बनवणारे आणि तुमका किंवा समजा तुमका ₹10 गावतात बीडचे तुमका आता ₹2च गावतील. बरोबर. तर तुम्ही अचानक परत बंद करतालच. हं. त्यापेक्षा त्याच्यात त्या ओघात वाहत न जाता आपला असा तर टिकवून ठेवणं जास्त महत्वाचं. आता करून व्हिडिओ करायचे. इतकी चांगली चांगली माणसं आधी माका मिळालीत ना, मी प्रत्येक माझ्या व्हिडिओत आवर्जून सांगते, की माका सोशल मीडियावर इतकी चांगली माणसं मिळालीत, की ही माका कधी मिळालीच नसती जर मी सोशल मीडियावर नसते तर. बरं. तुम्ही जर फेसबुकवर तुमचा पेज असतं, तुम्ही जर त्या पेज लोकांच्या पेज खाली कमेंट करून त्यांना टॉर्चर करूच्यासाठी वापरता तर त्याच पेज चुकी. तुम्ही चांगली मतं मांडण्यासाठी पण वापरू वापरू शकतात ना. शकतात. हो. ते मोठे साहेब इले, गाडी भरान मोठे मोठे पॉलिटिशियन्स वगैरे असे लोक इले म्हणायला लागले, की व्हिडिओ केलं तर ठीक आहे, पण ह्या व्हिडिओमुळे काय होतं आमची नावं खराब होतात, की आम्ही लक्ष घाललो नाही, की YouTube कडून माका पैसे आतापर्यंत माका वाटतं YouTubeचा पेमेंट माका 1-2 वेळाच मिळाला. अगदी अगदी कमी. त्याच्यानंतर हे जे सांगते तुमका मी वाढवणी करणार हां. त्यांनी लंडन पर्यंत आता पाठवले. त्या दिवशीच त्यांचं नाव इलं लोकमतमध्ये पेपरात, की तेंडोली गावातले असे काका आणि वाढवणी करून लंडन पर्यंत बापरे! पोहोचले असं. मस्त. म्हणजे माका खूप बरं वाटतं बघून, की हां. मी काहीतरी करतोय ना, त्याचं चांगलं काहीतरी पॉझिटिव्ह हां. त्या परिणाम होता. लोकांका पण त्याचा फायदा होता. होता. हं. माका तर बरीच लोकं असतात, "गो बायल माणसा" अशी हाक मारतात.